नमस्कार. लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची बातमी आलेली आहे. काय आहे ही बातमी हे या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतात. तर व्हिडिओला सुरुवात करू. लाडकी बहीण KYC करताना ज्यांना पती नाही आहे, ज्यांना वडील नाही आहेत, त्यांना KYC करता येत नव्हती, या संदर्भात एक आनंदाची बातमी आलेली आहे. लाडकी बहीण योजनेची वेबसाईट अपडेट करण्याचं काम आता चालू आहे आणि नंतर अशा लाडक्या बहिणींना KYC करण्यासाठी वेबसाईटवरती एक ऑप्शन दिला जाईल, ज्यामध्ये ज्यांना वडील नाही आहेत, पती नाही आहेत, ज्या घटस्फोटित आहेत, अशांना कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. याची माहिती ही मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिली आहे. काय म्हणतायत त्या पाहूया आपण. साधारणपणे रोज 4 ते 5 लाख महिलांचे KYCची प्रक्रिया ही साईटवर पूर्ण होत आहे. साधारणपणे 1 कोटीपेक्षा जास्ती महिला आज बऱ्यापैकी त्यांचं KYCची प्रक्रिया झालेली आहे. ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील, म्हणजे एकल महिला असतील, त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत. त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत. त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नये या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत. तर ज्यांनी अजून KYC केलेली नाही आहे त्यांनी थोडे दिवस वाट पहा. वेबसाईटवरती ऑप्शन आल्यानंतर त्या संबंधीचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती येईल, तोसुद्धा जाऊन पहा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.